कर्मयोगी इंडियाच्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कामाबाबतचा दृष्टिकोन या विषयाचा पहिला भाग पाहिलेला आहे। त्यामध्ये आपण दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्त्व समजून घेतलेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण कामाबाबतचा दृष्टिकोन या विषयाच्या दुसऱ्या भागात शासकीय सेवकांची कामाबाबतचे विविध दृष्टिकोन, ते दृष्टिकोन परिस्थितीनुसार कसे बदलतात, नेमका दृष्टिकोन आपला कसा असायला हवा याबाबतची माहिती घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी गणेश विमल सुभाष देशमुख आपलं मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम आपण आपल्या समोर नियमितपणे येत असलेल्या वेगवेगळ्या कामांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घेऊ आणि त्यानंतर नोकरीकडे पाहण्याचा विस्तारित दृष्टिकोन समजून घेऊ। आपल्या समोर नियमितपणे येत असलेल्या कामाकडे पाहण्याचे वेगवेगळे व्यक्तिनिय दृष्टिकोन साधारणपणे खालीलप्रमाणे असल्याचे आपल्याला आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात। दृष्टिकोन क्रमांक 1, काम करून मोकळं व्हावं। अशा लोकसेवकांना जबाबदारी पूर्ण करून निवांत व्हायला आवडतं। डोक्यावर असलेलं कामाचं ओझं कधी उतरेल यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात। दृष्टिकोन दुसरा, मी जे काम करणार ते अचूक आणि वेळेत करणार। असा दृष्टिकोन असणाऱ्या लोकसेवकांना काम मुदतीत पूर्ण करायचं असतं आणि त्याचबरोबर त्यांचा अचूकतेवर सुद्धा भर असतो। दृष्टिकोन तिसरा, माझे काम मी मुदतीत पूर्ण करायला पाहिजे। या दृष्टिकोनाचे लोकसेवक मुदतीत काम करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अचूकतेकडे त्यांचं लक्ष असेलच असं नाही। म्हणजे टोटलला काम पूर्ण करून दिले म्हणजे झालो मोकळा एकदाचा, असा साधारणपणे त्यांचा दृष्टिकोन असतो। चौथा दृष्टिकोन, मला जमतंय तेवढं काम मी करणार। असा दृष्टिकोन असणारे लोकसेवक सतत कामात जरूर असतात, परंतु त्यांचा कामाचा उरक नसल्यामुळे त्यांची कामे संपणार नाहीत या त्यांच्या मर्यादा त्यांना स्वतःला माहिती असतात। दृष्टिकोन पाचवा, मला ज्या शासकीय वेळेचा पगार मिळतो त्या वेळेत जेवढं काम होईल तेवढंच मी करणार। असा दृष्टिकोन असणारे लोकसेवक हे अत्यंत व्यवहारी असतात। मिळणाऱ्या पगाराच्या बदल्यात मोजून मापून काम करतात। यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे लोकसेवक असतात, शासकीय वेळेत इमानदारीने काम करणारे आणि दुसरे ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ न थांबण्यासाठी फक्त वेळेबाबतचा व्यवहारीपणा जे दाखवतात, तो व्यवहारीपणा दाखवताना ठरवून दिलेल्या शासकीय वेळेत मात्र टंगळमंगळ करणारे। हे दोघेही कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त काम केल्यावर शासनावर किंवा कार्यालयावर उपकार केल्यासारखे स्वतःच्या मनात मानून घेतात आणि तशाच आविर्भावात राहतात। दृष्टिकोन सहावा, पहिलं कुटुंबाचं काम, नंतर नोकरीतलं काम। असा दृष्टिकोन असणाऱ्या लोकसेवकांची प्राथमिकता ही त्यांचे कुटुंब असते। जेव्हा कुटुंब आणि नोकरी या दोन्हीकडे महत्वाचे काम असेल तेव्हा कुटुंबाचे काम करण्याला प्रथम पसंती दिली जाते। दृष्टिकोन सातवा, पहिलं नोकरीतलं काम आणि नंतर कुटुंबाचं काम। असा दृष्टिकोन असणाऱ्या लोकसेवकांची प्राथमिकता ही त्यांची नोकरी असते। नोकरीला त्यांनी पूर्णतः वाहून घेतलेलं असतं। ते कधीही घड्याळाच्या काट्यावरती नोकरी करत नाहीत। जेव्हा दोन्हीकडे महत्वाचं काम असेल तेव्हा नोकरीतलं काम करण्याला ते प्राथमिकता देतात। दृष्टिकोन आठवा, काम प्रलंबित राहिलं तर वरिष्ठ ओरडतील म्हणून ते मुदतीत पूर्ण करायला हवं। असा दृष्टिकोन असलेले लोकसेवक काम करतात ते आवड किंवा कर्तव्य म्हणून नव्हे तर होऊ शकणाऱ्या त्रासाच्या भीतीपोटी करतात। दृष्टिकोन नववा, करून करून काय करणार आहेत वरिष्ठ, फासावर तर देणार नाहीत ना, राहिलं तर राहिलं पेंडिंग, एवढं कशाला टेन्शन घ्यायचं। असा दृष्टिकोन असणारे लोकसेवक सुद्धा आहेत। हे लोकसेवक कामाच्या पूर्ततेला फार महत्व देत नाहीत। त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे त्यांना त्रास होऊ शकतो हे त्यांना माहिती असतं, परंतु त्यांना त्रास होऊ नये म्हणून हे वरिष्ठांच्या जवळ राहण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात। हे स्वतः सुद्धा असे वागतात आणि दुसऱ्यांना सुद्धा असं वागण्याचा सल्ला देत असतात। दृष्टिकोन दहावा, स्वार्थ साध्य होत असल्यास बाकीची सर्व कामे मागे ठेवून स्वार्थ घडलेलं काम सर्वात अगोदर करणे। हा स्वार्थी दृष्टिकोन असणारे लोकसेवक असे स्वार्थ साध्य होत असलेल्या कामांसाठी अधिक प्रामाणिक असलेले आपल्याला पाहायला मिळतात। यांच्यातून काहींच्या तक्रारी वरिष्ठांकडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। स्वार्थापोटी होणारा लाभ हा आर्थिकच असतो असं नाही, अनेक प्रकारचे लाभ किंवा स्वार्थ त्यामध्ये दडलेले असू शकतात। दृष्टिकोन 11वा, स्वार्थ साध्य झाल्याशिवाय कामच करायचे नाही।
असतात असे सुद्धा लोकसेवक असतात. असा दृष्टिकोन असणारे लोकसेवक सुद्धा असतात. त्यांच्या हातून स्वार्थाशिवाय सुद्धा कामं केली जातात जरूर, पण ते नाविलाज असतात आणि अत्यंत नाराजीने केली जातात. त्यांच्या विरुद्धच जास्तीत जास्त तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. दृष्टिकोन 12वा, इगो दुखावल्या समोरच्याचे काम कसे होणार नाही याची काळजी घेणे. असा दृष्टिकोन असलेल्या काम करणाराचा इगो कोणत्या कारणाने दुखावेल सांगता येत नाही. समोरच्याची चूक आहे किंवा नाही याची पुरेशी शहानिशा सुद्धा हे लोक करत नाही. मग संपूर्ण सेवेत घेतलेल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर ते काम कसं होणार नाही यासाठी करतात. संपूर्ण एनर्जी त्या काम न करण्यासाठी लावतात. या ठिकाणी सकारात्मकता संपूर्णतः बाजूला ठेवून नकारात्मकता वापरली जाते. समोरच्याला जास्तीत जास्त त्रास कसा होईल अशा दृष्टिकोनातून पाहिलं जातं. हे आणि असे अजूनही वेगवेगळे दृष्टिकोन आपल्या आजूबाजूला आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. असे असले तरीही काम तर सर्वच जण करतात, कारण ते करायचंच आहे. पण कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. परिणामी कामाच्या दर्जात सुद्धा फरक पडतो. त्यामुळेच कामाबाबतचा दृष्टिकोन कसा आहे याबाबत वरिष्ठांकडून मूल्यमापन करण्यात येऊन त्यासाठी गुण दिले जातात. आपण थोडा यापेक्षा जास्त व्यापक स्वरूपाचा दृष्टिकोन विचारात घेऊ. नोकरी म्हणजे काय, तर आपल्यावर सोपवलेली कामे जबाबदारीने शासनाला पूर्ण करून देण्याच्या बदल्यात शासन आपल्याला वेतन व भत्त्यांसह इतर सोयी व सुविधा उपलब्ध करून देते. म्हणजे थोडक्यात कामासाठीच शासन लोकसेवकाला नोकरीत नियुक्त करते. मग नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नोकरी सोबतच येणाऱ्या वेतन व सोयी सुविधांसह कामांच्या जबाबदाऱ्याबाबत सुद्धा निश्चित होणे आवश्यक वाटते. पण दुर्दैवानं याबाबत खूपच कमी लोकसेवक विचार करतात. नोकरीच्या शोधात असताना म्हणजे नोकरी लागण्याच्या अगोदर नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, म्हणजे नोकरी का करायची याची डोक्यात असलेली कारणं आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिलं कारण, सरकारी नोकरी मिळाली म्हणजे आयुष्य सेट. दुसरं कारण, आपली नाजूक आर्थिक स्थिती जी आहे ती नोकरी मिळाल्यानंतर अशी राहणार नाही, ती मजबूत बनवता येईल. तिसरं कारण, नोकरी मिळाल्यानंतर 18-20 असलेली दारिद्र्य जी आहे ती आपली संपू शकते. चौथं कारण, नोकरी मिळाल्यानंतर समाजात मान सन्मान वाढेल. पाचवं कारण, काय जबरदस्त कमावलंय त्यानं, मलाही त्याच्यासारखंच श्रीमंत व्हायचंय, त्यासाठी त्याच्यासारखीच नोकरी मला सुद्धा मिळायला हवी. सहावं कारण, आई वडिलांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न मला पूर्ण करायचे. सातवं कारण, जबाबदारीने कामे पूर्ण करून जनतेला चांगली सेवा देण्यासाठी मी नोकरी करणार आहे. हे जे 7 कारण आहेत याच्यापेक्षा सुद्धा जास्त वेगळी कारणं निश्चितपणे असू शकतात. पण यामधले 1 ते 6 कडे जे कारण आपण पाहिले त्या कारणाकडे नोकरीकडे पाहण्याचे दृष्टिकोन आपल्याला आपल्या अवतीभोवती सर्रास पाहायला मिळतात. म्हणजे नोकरीला लागण्याच्या अगोदर जे कोणी आपल्याशी चर्चा करतात त्यामधून 1 ते 6 मध्ये जे दृष्टिकोन आपल्याला सांगितलेले आहेत तेच पाहायला मिळतात. पण क्रमांक 7 कडचा जो जबाबदारीने कामे पूर्ण करून जनतेला चांगली सेवा देण्यासाठी मी नोकरी करणार आहे असा दृष्टिकोन मात्र आपल्याला क्वचितच आजूबाजूला पाहायला मिळतो. जेथे नोकरी मिळण्यासाठी मुलाखत घेतली जाते त्या मुलाखतीमध्ये आपण या पदावर नियुक्त झालात तर आपण काय काय करा किंवा या पदावर नोकरी करण्याचा निर्णय आपण का घेतलात असे प्रश्न निश्चितपणे विचारले जातात. त्यावेळेला क्रमांक 1 ते 6 चे दृष्टिकोन सायलेंट होऊन जातात आणि फक्त क्रमांक 7 जो बऱ्याच जणांचा खरा दृष्टिकोन नसूनही फक्त त्याच्यावरच बोललं जातं. खरं तर हा संशोधनाचा विषय ठरेल की असा दृष्टिकोन सांगणारे किती खरं बोलतात आणि किती खोटं बोलतात. एवढे सगळे विवेचन पाहिल्यानंतर नोकरीकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन कसा असावा हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात जरूर पडू शकतो. त्याबाबतची ही माहिती आपण घेऊ. भारतामध्ये लोकशाही असून
देशाचा कारभार चालवण्यासाठीच लोकच आपल्या प्रतिनिधींना म्हणजेच लोकप्रतिनिधींना निवडून देतात. देशाचा कारभार चालवण्यासाठी आपल्या राज्यघटनेने एक प्रचंड मोठी अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे. ही संपूर्ण व्यवस्था जनतेकडून वसूल केलेल्या कराच्या म्हणजे जनतेच्याच पैशामधून चालवली जाते. देशाचा विकास म्हणजे जनतेचा विकास आहे. भारतीय जनतेचे जीवन सुखी बनावे याकरिता ही संपूर्ण व्यवस्था कार्यरत असते. केंद्र शासनाचे असोत किंवा राज्य शासनाचे असोत, हे सर्व लोकसेवक या व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग असून त्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा तसेच वेतन व भत्ते हे जनतेच्या पैशातूनच दिले जातात. लोकसेवकांवर सोपवलेले काम हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अंतिमतः जनतेच्याच हितासाठी असते. एकंदरीत भारतीय जनताच जनतेच्या हितासाठी लोकसेवकांना वेतन देत आहे. यास्तव ज्या वेतनामुळे आपले घर चालते, ज्या वेतनामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, ज्या नोकरीमुळे आपली ओळख आपलं नाव समाजामध्ये आहे, ज्या नोकरीमुळे आपले जीवन सुसह्य होते, ज्या नोकरीमुळे आपली स्वप्न पूर्ण होतात, त्या नोकरीचे वेतन आपल्याला जनतेच्या पैशातून दिले जाते याची जाण ठेवून नोकरीच्या माध्यमातून मिळणारे प्रत्येक काम हे जनहितासाठीच असल्याचे मानून ते प्रामाणिकपणे पार पाडलेच पाहिजे. असा दृष्टिकोन जर प्रत्येकानं नोकरीप्रती ठेवला तर देशाचा आणि पर्यायाने जनतेचा विकास होण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागेल. हा एकच मोठा दृष्टिकोन आपल्या नोकरीप्रती ठेवला तर आपल्या हातून सर्व कामे उत्कृष्टच होतील यात तेळ मात्र शंका नाही. देशाच्या प्रगतीत खारीचा का होईना आपला वाटा हा असणारच. आपण वेतन घेतोय तर कामे आपल्याला चुकणार नाहीतच. आपण अगोदरही तीच कामं करत होतो आणि नंतरही तीच कामं करणार आहोत, परंतु दृष्टिकोनात झालेल्या आमूलाग्र बदलामुळे ती कामे करण्यात आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या कामाचा दर्जा त्याची गुणवत्ता आपोआप वाढेल. मला अपेक्षा आहे की आपण आपला कामाप्रती असलेला दृष्टिकोन व्यापक जनहिताचा आणि देशहिताचा ठेवाल. लवकरच आपण जबाबदारीची जाणीव या विषयाच्या पुढील व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय भारत.